अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। बाह्य चिंता सोडून विसरावे आंतरचिंतन, करावे योग्याचे ध्यान श्रेष्ठ चिन्मयाचे, ऐसे योगांचे लीन केले जाणार मन, पावते लय स्वतःहून ब्रह्मामध्ये। हळूहळू तुम्ही सगळ्या चिंता सोडत चालताल तेव्हा ब्रह्मामध्ये तुम्ही लीन व्हायला लागताल। ज्ञेय ज्ञान म्हणजे मन, प्रत्यय ज्ञान वस्तू त्यागुण, सर्वत मन लय होऊन मिळते अमृतत्व। सगळ्या याच्यातून ज्या वेळेला तुम्ही तुमचं मन काढून घेताल त्यावेळेला अमृतत्व तुम्हाला हे निश्चितच प्राप्त व्हायला सुरुवात होईल। नाश करण्या मन असती उपाय दोन, श्रेष्ठ योग असून द्वितीय ज्ञान। तुम्हाला ह्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी ब्रह्मामध्ये लीन होण्यासाठी दोन पर्याय आहे। एक योग मार्गाने तुम्ही त्याच्यामध्ये जा, किंवा दुसरा जो मार्ग आहे तो ज्ञानाने तुम्ही त्या मार्गाने जा। काय अर्थ योगाचा असेल रोध मनोवृत्तीचा, यथा योग्य अवलोकन त्याचा। ज्ञानार्थ असे योग वृत्ती निरोध, ज्ञान होता वृत्तीबोध, साधे समन्वय कार्यबोध। साधकाशी चित्तवृत्ती निरोधाने, मनस्पंदन लयाने, होतो मनातील शांतीने, नाहीसा संसार। शास्त्र सज्जन सन्निधाने, वैराग्य आसन स्थिती योगाने, संपविने निग्रहाभ्यास धैर्याने, पूर्ववासनाने। आपला एक निर्णय घ्या किंवा तुम्ही निग्रह करा की मी ह्या गोष्टी हळूहळू कमी करणार। सुख तर उपभोगायचंय, सुख उपभोगून तुम्ही ह्या माध्यमातून जा। पण ते करत असताना संतांनी जसं संसार करून ह्या मार्गाकडे वळाले तसं सुद्धा तुम्ही ह्या मार्गाकडे वळू शकतात। पण मनाचा निग्रह करा आणि निग्रह करून ह्या मार्गाकडे हळूहळू तुम्ही वळायला सुरुवात करा। सद्भक्ती भगवत ध्यान, एकांत आनंद उपभोगण्याचे, खेदरहित आनंदाने, परमतत्व चिंतन। भगवंताचं ध्यान चिंतन तुम्ही सतत करत राहा। दीर्घ प्रणवोच्चार, शक्ती संचलने, जिव्हा घटिकाक्रमाने, थांबून मन प्राण स्पंदने, होतो निरोध। प्राणायामाचं खूप महत्व आहे, ओंकाराचं सुद्धा महत्व आहे। त्याच्यात जर तुम्ही दिवसेंदिवस जर वाढ करत राहिले, वाढवत राहिले तर तुमचं मन हळूहळू स्वच्छ व्हायला लागतं आणि भगवंताकडे तुम्ही हळूहळू वळायला लागतात। बुद्धिवान अभ्यासू साधकाची चित्त मनोवृत्ती, जयाचे जाणावे सतत अभ्यासाने, श्री विष्णू परमपद। भगवंताच्या ठिकाणी तुम्हाला परमपद त्या ठिकाणी प्राप्त होईल। मन प्रमाण स्पंदन थांबवता, नासिकाग्रे शुद्धावकाशात, ज्ञानदृष्टी 12 अंगुलीपर्यंत स्थिर होते। तारकावलोकने भ्रूमध्य, अशांतता भ्रूमध्ये, प्राणास बांधता हृदय, प्राण सहजासिती, रोधितो स्पंदने, शिव परम ज्ञान ज्ञेयात्मक असे ओम सर्वात्मक, निर्विकल्प भावनाकारक, प्राणरोधाची। ओंकार हा सर्वश्रेष्ठ आहे। बुद्धी सामर्थ्य अवलंबिता, चिरकाल व्योम संवेदन, दृढावता, प्रत्यय मन करता, निर्वासन आणि धीर धरुण, नित्य प्राणायाम करून, सुखे प्राण निरोधन अनुभवावे। दृढ करुणे व्योम संवेदन, तसेच मन निर्वासन, सुखे प्राण निरोधन प्राणायामे। अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे प्राणायाम करा। प्राणायामाच्या माध्यमातून तुम्हाला सगळं साध्य होईल असं अथर्वण ऋषींनी आपल्याला इथपर्यंत सांगितलेलं आहे की हळूहळू या प्राणायामाच्या मागे तुम्हाला इंद्रियांचा विसर त्या ठिकाणी पडायला लागेल आणि इंद्रियांचा विसर पडायला लागला की तुम्ही हळूहळू भगवंतामध्ये लीन, भगवंताच्या चरणी लीन व्हायला लागतात। आणि पतंजली योगाने सुद्धा अशाच प्रकारचे ह्या ठिकाणी सिद्धांत मांडलेला आहे। पतंजली योग सुखात्मक भला, सुलभ बहुमान्य, आचरणाला योग हृदय वृत्ती निरोधे, योगांचे ज्ञान विज्ञान असेल पुढे नेऊन, केले आणि अधिक वर्णन सविस्तार। पतंजलीच्या माध्यमातून सुद्धा योगाचं वर्णन ह्या ठिकाणी केलेलं आहे, ते आपल्याला पुढच्या अध्यायात पाहायला मिळेल। इति श्री दत्त पुराणांतर्गत
श्री वासुदेवानंद सरस्वती लिखित श्री दत्त सुते बाधित ओवी योग कथन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अष्टक दुसरं आपलं चालू होतं या ठिकाणी. त्याच्यातला पहिला अध्याय अर्धपीठाची भोक्ती. श्री दत्त भगवती वणीची स्वयंभू मूर्ती वंदिता त्रिवार. अर्धपीठ असलेली वणीची जी जगदंबा आहे तिला वंदन करून वैराग्य क्षमा शांती जोपासाव्या. श्रेष्ठ वृत्ती निरोधाव्या. कनिष्ठ वृत्ती असे योग. संप्रज्ञान असंप्रज्ञान योग प्रकार वर्णिता. चित्त धर्म चित्त भूमिका अवगत होणे आवश्यक का. आपल्याला चित्त धर्म आणि चित्त भूमिका ह्या गोष्टी अवगत होणे गरजेचे आहे. चित्त धर्म कथिले 2 वर्णिल्या. चित्त भूमिका 5 योगासनास्तव 6 कथिल्या. येथे चित्त भूमीसाठी 5 गोष्टी या ठिकाणी कथल्या आहेत. जगणे निद्राळ 7 घटित प्रमाद दुर्लक्षित राहणे असुरा समपशुवत मूढावस्था विषेंद्रिय सुखभोगिता. जगणे पुण्यबळे विलासता राहणे देवा समचैनित क्षिप्त अवस्था आळस सोडा. घटित वेळ तुमची वाया जाऊ देऊ नका. असुरा सम जगू नका. विषयामध्ये तुम्ही सक्त होऊ नका. पुण्यबळे तुम्हाला जर धनधान्य ऐश्वर मिळालं तर त्याचा सुद्धा चांगला उपयोग तुम्ही घ्या. क्षिप्त अवस्थामध्ये म्हणजे उगाच नुसतं पडून राहणे काहीच न करणे असं सुद्धा तुम्ही करू नका. असता क्षिप्त अवस्थेत मध्ये विरागी बनत होते मध्ये विषयासक्त विषय विक्षिप्त अवस्था. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला जर काही काम नसेल तर तुम्ही उगाच एखाद्या विषयाच्या मागे लागून विषयासक्त होताल आणि त्यामध्येच तुमचा वेळ चालला जाईल. चिदात्मरूपी वृत्ती स्थित नसने वृत्ती तरास जगणे अनन्य भावे अव्याहत एकाग्र अवस्था. येथे सर्व वृत्ती शून्यता नुरते वृत्ती न्यूनता नेते मोक्षपंथा विनिरुद्धा का अवस्था. ज्या वेळेला तुमची मनोवृत्ती हळूहळू शून्याकडे जायला लागेल तर मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी हळूहळू समोर तुमचे दिसायला लागतील. चित्त भूमिका प्रथम लीन 3 होते साधकाचे बंधन. शेवटच्या अवस्था 2 मोक्षकारक शांती क्षमा वैराग्य काम क्रोध औदार्य लोभ यत्न आलस्य उग्र वृत्ती भ्रांती तंद्रा मूढ वृत्ती आणि सत्वादी वृत्ती संपवाव्या. सर्व वृत्ती निग्रहाने. वरील ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी हळूहळू तुम्ही संपवा. त्या निग्रह करा की मी हे संपवणार आहे. क्रोध औदार्य लोभ यत्न आलस्य उग्र वृत्ती ह्या हळूहळू तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करा. ऐशी सर्व वृत्ती संपता येते चित्तवृत्तीस शून्यता मिळते तद्रूप चित्ता स्वरूप स्थिती. अन्यठाई जयाची वृत्ती तया कैसी स्वरूप स्थिती. क्लिष्ट भेद पंचवृत्ती विभागता. तुमचं जर मन त्या ठिकाणी लागलेलं नसेल तर तुम्हाला ते साध्य होणं कठीण आहे. अनुमाने शब्द पाहणे तर्काने खरे मानणे प्रत्यक्ष ते सत्य वाटणे प्रमाण रूपा वृत्ती. भासविते असत्याची सत्य ज्ञान जे असे जे मिथ्या ज्ञानमय ठरले वृत्ती विषय पर्य क्लेशदायक सदा. असत्य जे आहे त्याला सत्य मानले की ते हळूहळू क्लेशदायक ठरायला लागतं. वस्तू शून्य शशी शृंगार सम अस्तित्वहीन मुळातच भ्रम पटविना वस्तू शून्य शब्दोत्तम माझवी विकल्प रूपा आधारा भाव प्रत्यय निद्रा असे तमोमय करीती जीवाची जडमय अभाव प्रत्ययालंबन रूपा. निद्रा तुम्ही आती घेतली तर ती जीवाला तुमच्या जडमय त्या ठिकाणी करायला सुरुवात होती. जड होत चालतं शरीर. काही काम करण्याची इच्छा तुम्हाला राहत नाही. घटित घटनांचे स्मरण करविते कारण चरवण चिंता चित्ता विचारी गुंतवून अस्तेय रूपा स्मृती करुण पंचवृत्ती निरोधन द्यावे स्वस्वरूपी अवधान वैराग्य कास धरुण साधावा योग रजोतम तमसवृत्ती विहीन ऐसे वैराग्य अभ्यासून वैराग्य बळे वृत्ती निरोधन हाची योग. त्यजोनी सर्व भोग
नियम यमादी अष्टांग योग आचरिते आचरणे नित्य यथा सांग असे अभ्यास अष्टांग योगाचा तुम्ही नियमित अभ्यास करा. सेवता नित्य सत्कार पचविता विघ्नांचे विकार होता दृढ आचार होय होय दृढाभ्यास. हळूहळू तुमचा अभ्यास तुम्ही वाढवत चला आणि ह्या अभ्यासाच्या माध्यमातून योगाच्या माध्यमातून तुम्हाला हळूहळू या गोष्टी साध्य व्हायला सुरुवात होतील. पण कोणत्याही पुन्हा सांगतो की कोणताही प्राणायाम कोणताही विधी करताना जो त्याच्यातला खरंच माहितगार असेल अशा व्यक्तीकडून त्या माहिती तुम्ही करून घ्या आणि त्याची माहिती घेतल्यानंतरच तुम्ही ते योगासन करा. म्हणजे तुमच्या शरीराला कोणताही अपाय होणार नाही आणि तुम्ही निरोगी राहतात. आज गोकुळाष्टमी विषयी थोडक्यात माहिती आपण घेऊ. गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्णांचा जन्म, म्हणजे त्याच्या जन्माच्या वेळेस काय घडलं हे सगळ्यांना माहिती. आपण वारंवार कथेमधून भागवतातून श्रीकृष्ण जन्माच्या त्या चरित्रातून सतत ऐकत असतो. पण श्रीकृष्ण कसे होते ह्या बाबतीत आपण थोडं काही समजून घेऊ. श्रीकृष्ण हे कौस्तुभमणी म्हणून ह्या ठिकाणी त्यांना संबोधिले जाते. श्रीकृष्ण यशस्वी मुत्सद्दी विजय योद्धे धर्म साम्राज्याचा उत्पादक धर्माचा महान प्रचारक भक्तवत्सल तसाच ज्ञानियांचा जिज्ञासा पूर्ण करणारा जगद्गुरु म्हणजे श्रीकृष्ण. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी श्रीकृष्णामध्ये होत्या. मग राजनीती कशी असते, राजनीती कशी शिकावी त्या बाबतीत सुद्धा श्रीकृष्ण अग्रेसर होते. अध्यात्मामध्ये सुद्धा श्रीकृष्ण अग्रेसर होते. नवरत्नांचे कौस्तुभमणी कृष्णाचे निरपेक्ष राहून रात्रंदिवस संस्कृतीसाठी त्या ठिकाणी कार्य केले. त्यांनी दाखवून दिलं की तुमच्याजवळ सत्ता नसली संपत्ती नसली तरी तुम्ही संघटन कसे करू शकतात. कर्षणी आकर्षणी असं म्हणजे कृष्ण म्हणजे आकर्षण जो खेचून घेतो आपल्याकडे असा तो कृष्ण. मोठ्यांच्या इंद्राची पूजा त्या ठिकाणी त्यांनी बंद करायला लावली. गोवर्धनाची पूजा त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात करायला लावली. खिशामध्ये तुमच्या काही जरी नसलं पण तुमची तेजस्वीपणे निष्ठेने तुम्ही एकत्र जर आला तर काही त्या ठिकाणी घडू शकतं. मोठमोठ्या राक्षसांचा त्या ठिकाणी श्रीकृष्णाने नाश केला. गायीचं संवर्धन करण्यास सांगितलं. उपनिषदामध्ये गायी संबंधी सर्वोपनिषदो गावो असा त्या ठिकाणी उल्लेख आहे. त्यातून धनिकांना तुम्ही मान द्या पण जो तुमच्यासाठी सदैव कार्य करतो त्याला तुम्ही निश्चितच मान द्या. निवृत्ती प्रवृत्ती ह्या दोन्ही गोष्टी भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेल्या आहे. भक्ती ज्ञान वैराग्य हे सुद्धा कसं असावं हे भगवंताच्या प्रत्यक्ष मुखातून भगवंताने भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्यासाठी मांडलेलं आहे. खेड्यापाड्यात सुद्धा भगवंताच्या श्रीकृष्णाचा संदेश पोहोचवण्याचा भगवद्गीता हे खूप सुंदर मार्ग आहे. म्हणून आपण भगवंताचा जन्म उत्सव म्हणून गोकुळाष्टमी साजरी करतो. ज्या वेळेला परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी भगवद्गीतेचा छोटा ग्रंथ खाली ठेवला. त्या परिषदेमध्ये सगळे स्वामी विवेकानंदांना हसायला लागले की तुमचा ग्रंथ किती छोटा आहे. तो सगळ्यात खाली जाऊन बसला. त्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी त्यांना उत्तर दिलं की जर हा ग्रंथ मी जर काढला म्हणे खालून तर तुमचे सगळे ग्रंथ खाली पडून जातील पण माझा ग्रंथ तिथल्या तिथेच राहील. माझा ग्रंथ माझ्या हातातच राहील. तर आपल्याजवळ सामर्थ्य आहे. आपण सहजतेने सगळ्यांना जिंकू शकतो. तर स्वामी विवेकानंदांच्या ह्या विचाराचं खरंच आपल्याला कौतुक केलं पाहिजे आणि श्रीकृष्णासारखा आचरण भगवद्गीतेचा अभ्यास आपल्याला केला पाहिजे. देशात परदेशात सगळीकडे श्रीकृष्णाच्या
भगवद्गीतेचा अभ्यास होतो. आपण सुद्धा तो नियमाने कटाक्षाने केलाच पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय.